परमात्म्याने सर्वांना सारखं घडवलं. बुद्ध महावीरांनी पलटून पाहिलं, फक्त फरक काय पडला, बुद्ध वेगळे नाहीत आपल्यापेक्षा, महावीर वेगळे नाही, पण त्यांनी जीवनाकडे मागे पाहिलं, आम्ही मागे पाहत नाही. कन्या सासुरासी जाये मागे परतोणी पाहे. कधीतरी जीवनाच्या मागे पहा, आमचं आयुष्य आम्ही किती धूळधाणीत उडवलं. एक क्षण तुम्हाला जास्त मिळणार नाही, एक श्वास जास्त मिळणार नाही, एक रक्ताचा कण जास्त मिळणार नाही. अरबोंची संपत्ती तुम्ही घालवा. कधीतरी हिशोब परमेश्वराला द्यावा लागेल. तर स्वतःशी जन्मदिवसाच्या दिवशी मी दुःखी होतो, म्हणून मी हार घेतले नाही कोणाचे. म्हणलं माझा जन्मदिवस इथून पुढे कोणी करू नका. ठीक आहे, थँक्स म्हणलं. आता काही काही आणतातच, एखादं गुलाबाचं फूल घेऊन टाकू. नाही म्हणलं, कारण मी पाहतो आयुष्य इतकं गेलं, आपण काय मिळवलं आणि काय घालवलं याचा हिशोब करण्याचा दिवस म्हणजे जन्मदिवस. काय दिलं आपण जगाला आणि काय मिळवलं मी. कोण खुश आहे आपल्यावर? बायको खुश आहे, पोरग खुश आहे, समाज खुश आहे? कोण खुश आहेत? निदान साधक तरी खुश आहेत का सगळे? कुलकर्णीबाई लगेच असे मान करायला नाहीत. कोण खुश आहे? हिशोब करण्याची वेळ आली. बुद्ध महावीरांनी पलटून पाहिलं जीवनाकडे आणि कशामध्ये खुश कसं राहता येईल, आनंदाचे क्षण कुठे निर्माण करता येईल, एकदम सोडलं बुद्ध आणि महावीरांनी. आपण पाहतच नाहीत मागे. आपण कधी मागे पाहतो माहिती आहे का? मरणाला टेकल्यानंतर. आता उचलून नेणार त्यावेळेस मागे पाहतो, अरे रे 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 काही केलं नाही. ज्यावेळेस पोरं म्हणतात जा आता, त्रास देऊ नका स्वतःला ना आम्हाला, त्यावेळेस मागे पाहतो काय कमवलं मी. आपण पाहत नाहीत म्हणून ते सम्राट झाले. आधी सम्राट होते, सगळं सोडलं, मागे पाहिलं, याच्यात काही दम नाही, आणि आध्यात्मिक साम्राज्याचे सम्राट झाले ते. आणि आम्ही भिकारी राहिलो. आम्ही सत्तेच्या, संपत्तीच्या, संततीच्या, वस्तूंच्या, विषयांच्या मागे लागून आम्ही भिकारी झालो आणि ते सम्राट झाले. कारण या वस्तू आम्हाला बरोबर नेताच येत नाही. कफन को जेब नहीं होती प्यारो. काय? दुनिया में आके बहुत कमाया, क्या हीरे क्या मोती, लेकिन क्या करना यारो, कफन को जेब नहीं होती. नेता येत नाही वर. आणि अंगठी देखील तुमची काढून घेतात, कानातले डुल. मी एक दोनदा म्हणलो अरे ते कानातले डुल थोडेसे जाऊ द्या, नाही. साडी देखील जळून जाते, काही नेता येत नाही. ते सम्राट झाले, आपण भिकारी राहिलो. अरे मागणारा भिकारी असतो. वस्तू, विषय आणि व्यक्ती मागतो तो भिकारी आहे. एक सांगतो उदाहरण. अकबर बादशाह नमाज पढायला गेला. नमाज पढायला गेल्यानंतर फकीर लोक मस्जिदीच्या समोर अल्लाह के नाम दे दे बाबा असं म्हणत होते. यांनी न पाहता पाहिला आणि गेला. पण लक्षात आलं की अरे आपण न देता गेलो, त्याच्या मनात आपल्याविषयीचं काय निर्माण होईल. पण हा गेला बादशाह आणि नमाज झाली, अल्लाहला प्रार्थना केली, अल्लाह धनधान्य समृद्धी दे. आपण करतोच ना. पोरं बाळ खुशाल राहू दे, राज्य माझं असंच वाढू दे, एकदम अमन का राज हो,
वगैरे वगैरे. तू काही कमी पडू देऊ नकोस, खूप मला राज्य दे, असं दे. बस संपलं की बाहेर आला. फकीराला म्हणलं मागो क्या होना है. तो म्हणाला आप भिखारी हो, मुझे क्या दोगे, मैं सम्राट समझा था इसलिए मंगा था. क्या बात करता बोले. हो म्हणे, तुम्ही महासम्राटाला मागितलं, तुम्ही त्यांचे भिकारी आहात. मागितलं म्हणजे तुम्ही भिकारी आहात ना. तर तुम्ही ज्याला मागितलं त्यालाच मी मागून घेतो. तू भिकारी मुझे क्या देगा. फकीर अवलिया असेल. राजा परेशान झाला ऐकून. आपली स्थिती इथे आहे. रोज देवाच्या मंदिरात घंटा वाजवतो आम्ही, हे दे ते दे ते दे. भिकाऱ्यांचं पात्र घेऊन फिरतो. कुठून सम्राट होणार आहे. किती पैसे मिळो आम्ही परत मागतो, किती सत्ता मिळो आम्ही परत मागतो. या भिकाऱ्यांच्या अवलादी आपण झालोत. प्रभू भिकारी पुत्रांना कसं अनुदान दे. जो न चाहे उसकी रमा होय दासी. माता लक्ष्मी कोणाची दासी होत नाही. आपण पाहत नाहीत म्हणून ते सम्राट झाले, आपण भिकारी राहिलो. अहंकाराला स्वयं मांडलं, स्वतः मांडलं. माझा अहंकार पुष्ट आपण केला. तुम्ही प्रत्येक जणांनी आपला अहंकार पुष्ट केला जनता जनार्दनाने, आणि स्वतःला मी मांडलं. धनाला खरे धन मानले. मृत्यू ज्याला संपवतो ते धन असू शकत नाही. मृत्यू वाचवता का तुम्हाला. सिकंदर नाही वाचू शकला. राम गयो रावण गयो उसका बहुपरिवार. एक कवी म्हणतो रामही गेले रावणही गेले, त्यांचे हजारो करोडो परिवारही संपला. मृत्यू ज्याला संपवतो ते धन असू शकत नाही. तुम्हाला मृत्यू संपवणार आहे ना, मग काय मिळवताय पाहिलं कधी. ते धन काय कमी येणार आहे ज्याला मृत्यू संपवणार आहे. आणि म्हणून पीडा आहे प्रत्येकाला. कधीतरी विचार करतो आपण अशांत आहे, सगळं मिळाल्यानंतरही पीडा आहे. आम्हाला जे असामान्य सुख हवं वाटतं ते आम्हाला मिळत नाही. धन मिळालं तरी नाही, सत्ता मिळाली तरी नाही, संपत्ती मिळाली तरी नाही, संतती मिळाली तरी नाही. आणि म्हणून आमच्या हृदयामध्ये एक पीडा आहे. कारण ज्या हृदयामध्ये प्रेम, भक्ती आणि परमात्मा राहू शकतो, त्या ठिकाणी वस्तू आणि विषयांची आसक्ती आणि विकारांचे पिलावळ आमच्या हृदयामध्ये आहे. ही पीडा आहे, कारण त्याच्यात परमात्म्याचा अभाव आहे. परमात्म्याची किरण त्या हृदयात नाहीत. ज्या सिंहासन, हृदयाच्या सिंहासनावर परमेश्वर प्रतिष्ठापना करावी लागते, त्या सिंहासनावर अहंकार, लोभ, क्रोध, मोह, मद, मत्सर, आसक्ती, अभिनिवेश सगळे जाऊन बसले. आणि ते रिकामे खुर्चीच करायला तयार नाही. प्रत्येक माणूस स्वतःला विसरण्याकरिता प्रयत्न करतो. विसरण्याचा प्रयत्न करतो म्हणून दारू पितात लोक. हे पा, टेन्शन रिलीज करण्याकरिता व्यसनाधीन झालीत माणसं. टेन्शन रिलीज म्हणजे एकच एक गोष्ट सातत्याने डोक्यात घुसली तर माणसाला भ्रमिष्टपणा निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो. म्हणून काही लोक सिगारेट ओढतात. आमचे शेखरनी सांगितलं होतं, आपले ही जाईने शेखर, आपले बॉस आध्यात्मिक, त्यांनी सांगितलं माणूस सिगारेट ओढतो का. एकदा आम्ही बसलो होतो त्यावेळेस, फार वर्षापूर्वीची घटना. म्हणले असं बोललं, त्यावेळी डिस्कनेक्ट होतं म्हणले ब्रेन. म्हणजे जी घटना सातत्याने त्रास देते
तेवढ्या पुरतं रिलीज होतं, ते डिस्कनेक्ट होतं. म्हणूनच माणसं दारू पितात. दारू पिली की विसरतात स्वतःला. हम हे राजा इंद्रपुरी के, नालीत पडलेलं आहे, वाटतं आपण स्वर्गाच्या सिंहासनावर बसलो, नालीत कोसळतो. कारण विसरण्याकरिता त्याला वाटतंय की जन्म घेतलाय आपण. पण जी गोष्ट, पण त्याला सबस्टिट्यूट मिळत नाही. विसरणे हा स्थायी भाव झाला. व्यसनाने असो, कशाने असो, ड्रग्स घेणं असो, दारू पिणं असो, काही वेळ स्वतःला विसरणं. कारण तो टेन्शनमध्ये असतो, अशांत असतो, त्याला जे हवं असतं ते कधीच मिळालेलं नसतं, आणि त्याला जे मिळालेलं असतं त्याच्यात तो समाधानी नसतो. लक्षात घ्या. आणि म्हणून त्याला हवंसं वाटतं की आपण विसरायला पाहिजे. मग तो अडिक्ट होतो, विसरतो. परंतु मूर्छा येते त्या विसरण्यात. जागा नसतो, जागृतपणा नसतो, मूर्छा असते. झोपीमध्ये मूर्छा असते, जागृती नसते. जागृतीत राहून विसरणं. ज्ञानेश्वर जागृतपणामध्ये विसरले. लहान वयात जागृती आली. आपण अजूनही मूर्छित आहोत. का आम्हाला त्या वस्तूंचं आकर्षण वाटतं? वस्तू नकोत असं नाही, मी म्हटलेलं नाहीये, पण वस्तू सर्वस्व आहे, त्याच्याकरता जीवनाचं आम्ही सगळं समर्पण केलं पाहिजे, हे खोटं आहे, हे बरोबर नाही. त्या वस्तूंबरोबर आम्हाला परमात्माही हवा आहे. परमात्म्याचं दूर सारून वस्तू जवळ करणं हे भिकारीपण आहे. हिरे फेकून देऊन गारगोटी वेचणं हे अज्ञान आहे. स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करतो. दारू पिणे, नशा बाज होणे, सिनेमा पाहणे, चला पिक्चरला. काय म्हणतो माणूस? चला टीव्ही. आजकाल टीव्ही सोपं झालंय. आपल्याला थोडंसं विसरायला होतं आपल्या ऑल प्रॉब्लेम्स. भजन कीर्तन करणे. भजन आणि कीर्तन, ते परमेश्वरासाठी कोणी जात नाही बरं का भजन आणि कीर्तनाला, बिलकुल जात नाहीत. भजन कीर्तन करणे, भजन कीर्तन स्वतःला विसरण्याचा एक पद्धती आहे, एक प्रयोग आहे. गाणं गात असताना, भजन करत असताना, ते चाल म्हणत असताना, राग रागिणी म्हणत असताना थोडं विसर पडतं. किंचित प्रेम निर्माण होतं, किंचित. बस ती झलक मिळण्याकरिता रोज 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 जाऊन भजन करतात. आमचे तुळशीकृत रामायणवाले, अरे रे रे, ते सुंदर कांडन, ते कोणते कांडन, सगळे धनातन म्हणतात. काही नाही, थोडंसं विसरावं. पण खरी नशा अजून आलेली नाही ना इकडची, म्हणून त्याच्यावर भागावं लागतं. दूध नाही मिळालं तर ताकावर, दुधाची तहान ताकावर. इकडचं मिळालंच नाही ना. आणि काही लोक आपले मिळालं तरी तिकडे जाऊन बसतात. हा ठीक, लोकांसाठी ठीक आहे, त्यांच्या मनोरंजनात हमबी एक सामील आहे, खरं नाही. भजन कीर्तन स्वतःला विसरण्याचा एक ढंग आहे. नाही विसरले तर ढोंग आहे. भजनात तुम्ही विसरून जा स्वतःला, गायनात तुम्ही विसरून जा. एखादा गवई त्याच वेळेस दिव्य स्वर प्रगट करवतो की ज्यावेळेस तो स्वतःला विसरतो, त्याला पब्लिक दिसत नाही. कविता त्यावेळेस जन्म घेते. दिव्यत्वाची झलक जर त्या कवितेतनं मिळणार असेल त्यावेळेस ती झलक देते की ज्यावेळेस तो स्वतःला विसरून निर्मिती होते, सर्जनशीलता होते. विसरावं लागतं. तुम्हाला जागवायचा ढंग आहे, कला, क्रीडा. क्रिकेटची मॅच पहा कशी पोरं पाहतात. घास असाच राहतो, ताट तसंच राहतं, विसरतात. ती कला विसरण्याचा प्रयोग आहे.
तुम्ही झोपणार नाहीत याची व्यवस्था आहे. स्वतःला थोडं थोडं विसरा या प्रयोगातनं. जागृत अवस्थेत जगले तर स्वर्ग, झोपेत तुम्ही जीवन जगले तर नरक.